आज 360 वर्ष होऊन गेली तरी ही घटना खरोखर कशी घडली याचा कोणालाही थांगपत्ता नाहीये. आग्र्याहून निसटल्याच्या शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाची समकालीन साधनं कशी नोंद घेतात हे आपण या व्हिडिओत बघूया. आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्या प्रकरणातलं सगळ्यात विश्वासार्ह साधन या प्रसंगाबद्दल काय म्हणतं हे आपण बघणार आहोत. जयदेश अकावली. तर यात आपल्याला एका ओळीची नोंद मिळते की श्रावण वद्य द्वादशीस आग्र्यातून पेटाऱ्यात बसून पळाले. या उलट सभासद या सर्व प्रसंगाचं एकदम विस्तृत वर्णन करतो. तो असं म्हणतो की दिवस 9 तास वर आला तसे चौकीतले लोक कोठडीत पाहावयाशी गेले, तो पलंगावर कोणीही नाही, राजा पळाला ऐसे झाले. पुढे तो असं वर्णन करतो की पोलाद खानाने बादशाला असे वर्तमान कळवले की राजा कोठडीत होता, वरच्या वर जाऊन पाहत असता एकाकी गायब झाला, पळाला की जमिनीमध्ये घुसला की आसमानामध्ये गेला हे न कळे, आम्ही जवळच होतो, देखत देखत नाहीसा झाला. आता येऊया एक अत्यंत महत्त्वाच्या साधनाकडे जे ना केवळ समकालीन आहे पण समकालीन सुद्धा म्हणता येईल. ते म्हणजे 18 ऑगस्ट 1666चा मुघल दरबारचा अखबार. या अखबारात असं म्हणलेलं आहे की बख्तावर खानाने अर्ज केला की कुंवर रामसिंग म्हणतो की शिवा पळून गेला. पुढे पोलाद खानाने अर्ज केला की मलाही उमगली नाही, त्याच्या पलायनाचे रहस्य मलाही कळले नाही. पण या अखबारात पुढे एक खूप महत्त्वाची नोंद आहे. जेव्हा पोलाद खान या रिकाम्या शिवाजी महाराजांच्या डेऱ्यात गेला तेव्हा त्याला सापडलेल्या वस्तूंची नोंद आपल्याला सापडते. त्याला तिथे सापडले 3 घोडे, 2 पालख्या आणि 1 नोकर. याशिवाय 1 पगडी, पलंगावर असलेला 1 आरसा आणि खाली पडलेले जोडे. याशिवाय तिथे काहीही सामान नव्हते. 2 परकीय साधनातूनही आपल्याला या घटनेची नोंद मिळते. ब्रिटिश अशी नोंद करतात की नॉट विथस्टँडिंग द ग्रेट गार्ड अँड वॉच अपॉन हिम, न्यूज कम दॅट ही अँड हिज सन आर गॉट अवे, कन्वेड इन 2 baskets अँड ही कॅन नोवेअर बी फाउंड. पोर्तुगीज व्हाईसरॉयने आपल्या राजाला पाठवलेलं 27 जानेवारी 1667 एक पत्र. याच्यात तो म्हणतो की शिवाजी महाराज हे एका फळांच्या पेटाऱ्यात बसून शिताफीने कैदेच्या बाहेर पडले आणि ते 36 तास त्या पेटाऱ्यात बसून होते. आणखीन एक महत्त्वपूर्ण नोंद म्हणजे मोगलांचा इतिहासकार खफी खान यांनी केलेले या घटनेचे वर्णन. महाराजांचे आजारपण, पेटारे, महाराजांच्या जागेवर सहकारी झोपणे हे सगळी वर्णनं त्यांनी आपल्या नोंदीत करून ठेवलेली आहेत. तो म्हणतो की काही दिवस आधीच एक 2-3 वेगवान घोडे आणून ते आग्र्यापासून 14 कोसावर ठेवण्यात आले होते. सिपर महिन्याच्या शेवटच्या दिवशी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले आणि जसे ते या घोड्यापर्यंत पोहोचले तर त्यानंतर त्यांनी 2 टप्प्यातच मथुरा गाठली. मोगलांचा दुसरा इतिहासकार भीमसेन सक्सेना हा सुद्धा 2 पेटाऱ्यांचा उल्लेख करतो. तोही म्हणतो की महाराजांच्या जागी त्यांचा एक सहकारी झोपला होता. पण त्याच्या नोंदीत 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तो एक तर तो म्हणतो की हे पेटारे फक्त गुरुवारी बाहेर जायचे आणि त्यातली मिठाई घेण्यासाठी महाराजांच्या हवेलीच्या बाहेर खूप गर्दी व्हायची. दुसरी नोंद तो अशी करतो की शिवाजी महाराज हे जाणून बुजून पोलाद खानाच्या सैनिकांची चांगलं वागवायचे आणि याच्यामुळे त्यांनाही महाराजांबद्दल थोडा आदर आपुलकी वाटायला लागले होते. पुढे भीमसेन म्हणतो की एकदा पेटारे हवेलीतून बाहेर पडल्यावर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे मथुरेकडे निघाले. संभाजी महाराजांसाठी एक घोडा घेण्यात आला आणि शिवाजी महाराज स्वतः त्या घोड्याच्या मागे चालत मथुरेकडे अतिशय वेगाने निघाले. या सगळ्या आग्रा प्रसंगातला सगळ्यात महत्त्वाचा आणि विश्वासार्ह संदर्भ म्हणजे जयपूर दरबारचा पत्रव्यवहार अर्थात राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये असलेली पत्र. 3 सप्टेंबर 1666च्या पत्रात परकालदास गजराज याला लिहितो की दिवस 4 घडी वर आलेला असताना शिवा पळून गेल्याची खबर आली. हजारोचे चौकी पारे असतानाही तो पळून गेला. प्रथमदर्शनी तो कधी गेला, कसा गेला, कोणाचा पारा होता तेव्हा गेला याचा काही पत्ता लागला नाही. शेवटी असा अंदाज बांधण्यात आला की त्याच्या हवेलीतून जे पेटारे आतबाहेर येत होते त्यापैकी पेटाऱ्यात बसून तो कैदेतनं बाहेर पडला. महाराजांनी हा न भूतो न भविष्यती असा हा पराक्रम कसा साध्य केला हे कदाचित कोणालाही केव्हाही कळणार नाही. आज आपण उपलब्ध साधनातून फक्त याच्याबद्दल तर्क लावू शकतो आणि त्या महापराक्रमी वीराला शतशः नमन करू शकतो.